श्री स्वामी समर्थ. उद्या 27 एप्रिल मोहिनी एकादशी. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू लोटांगण घालेल. घराची, मुलांची, पतीची जोरदार प्रगती होईल. नमस्कार माझ्या लाडक्या सख्यांनो आणि माझ्या प्रेमळ बांधवांनो. आपल्या या हक्काच्या चॅनलवर तुमचं मी मनापासून स्वागत करते. सख्यांनो, कॅलेंडरवरची 27 एप्रिल ही तारीख नीट बघून घ्या. ही केवळ एक तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखांचे काळे डोंगर फोडून सुखाचा लखलखीत प्रकाश आणणारा एक अद्भुत महासंयोग आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट ठरू शकतो, कारण आज मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी कदाचितच तुम्ही यापूर्वी कधीच कुठेच ऐकली नसेल. मला सांगा सख्यांनो, कधी विचार केला आहे का की तुमचे पती रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मेहनत करतात, पण तरीही त्यांच्या पदरात यश का पडत नाही? घरासाठी इतकं करूनही लक्ष्मी का घरात टिकत नाही? तुमची मुलं किती अभ्यास करतात, किती कष्ट घेतात, पण परीक्षेच्या वेळी किंवा करिअरच्या महत्त्वाच्या वळणावर त्यांना योग्य संधी का मिळत नाही? का त्यांची प्रगती कुठेतरी खुंटल्यासारखी वाटते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणाचंही वाईट चिंतत नाही, तरीही विनाकारण लोक तुमचे शत्रू का बनतात आहे? तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला कुणाची तरी वाकडी नजर का पडते? सख्यांनो, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या नशिबात नाही, तर ते दडलं आहे तुमच्या घराच्या ऊर्जेत आणि एका अशा गुप्त उपायात जे आजपर्यंत केवळ काही मोजक्या सिद्ध लोकांना माहीत आहे. आपल्या शास्त्रात अशा काही चमत्कारिक वृक्षांचा उल्लेख आहे ज्याची शक्ती या मोहिनी एकादशीला 1000 पटीने वाढते. भगवान विष्णूंनी जेव्हा मोहिनी रूप धारण करून अमृताचं रक्षण केलं होतं, तेव्हा त्या क्षणी पृथ्वीवरच्या एका विशिष्ट झाडामध्ये एक दिव्य अंश उतरला होता. या झाडाचं फक्त एक पान, हो सख्यांनो, फक्त एक पान, जर तुम्ही 27 एप्रिलच्या सकाळी मी सांगेन त्या पद्धतीने घरात आणलं, तर तुमच्या पतीच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल, मुलांच्या डोक्यावरचा अडथळा दूर होईल आणि तुमचे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील. पण ते झाड कोणतं आहे आणि ते पान तोडण्यापूर्वी तुम्हाला कोणता एक शब्द उच्चारायचा आहे हे जर तुम्ही चुकवलं तर उपायाचा प्रभाव शून्य होईल. त्यामुळे व्हिडिओचा एकही सेकंदच मिस न करता पूर्ण बघा. हा उपाय पाहण्यापूर्वी या पवित्र दिवशी आपली उपस्थिती देवाच्या दरबारी लावण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये आत्ताच लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हो, आपल्या या परिवारात सामील होण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया त्या एका चमत्कारिक पानाचे रहस्य जे तुमचं नशीब पलटणार आहे. सख्यांनो, आपण लहानपणापासून ऐकलं आहे की मोहिनी एकादशीला भगवान विष्णूंनी मोहिनी रूप घेतलं, पण तुम्ही कधी खोलवर विचार केला का? त्या सभेत तर देव आणि दानव दोन्ही होते, मग त्या रूपाचा प्रभाव फक्त असुरांवरच का पडला आणि देव मात्र शांत कसे राहिले? याचं कारण असं की त्या रूपामागे वशीकरण आणि आकर्षण या दोन्ही प्रचंड वैश्विक शक्ती होत्या. असुरांच्या मनात लोभ होता, अहंकार होता, म्हणून ते त्या रूपाला बघून मोहित झाले. सख्यांनो, आजच्या काळातही आपल्या घराला कुणाची तरी नजर लागते, आपल्या प्रगतीला कुणाचा तरी हेवा वाटतो. हे सुद्धा एका प्रकारचे नकारात्मक आकर्षणच आहे. जसा एका शक्तिशाली लोहचुंबक लोखंडाच्या कणांना स्वतःकडे खेचून घेतो, अगदी तसाच हा उपाय तुमच्या घराकडे अडकलेली लक्ष्मी, सुख आणि पती मुलांची प्रगती ओढून आणणारा आहे. हा एक पॉझिटिव्ह मॅग्नेट एनर्जी आहे जी तुमच्या घराभोवती एक सुरक्षेचं कवच तयार करेल. आतापर्यंत आपण तुळशीचे उपाय केले,
शमीचे महत्त्व जाणले. पण आज मी तुम्हाला अशा एका वृक्षाबद्दल सांगणार आहे ज्याचा उल्लेख रामायणात अत्यंत पवित्र स्थानी आहे. हो, तो वृक्ष म्हणजे अशोक. सख्यांनो, अशोक या शब्दाचा अर्थच मुळी जिथे शोक नाही असा होतो. आठवून पहा, जेव्हा माता सीता रावणाच्या लंकेत एकाकी होत्या, पूर्ण जगापासून तुटल्या होत्या आणि दुःखाच्या सागरात बुडाल्या होत्या, तेव्हा त्यांना कोणाचा आधार मिळाला? रावणाने सोन्याचे महल त्यांना सुख देऊ शकले नाही, पण त्याच लंकेत असलेल्या अशोक वाटिकेतील अशोक वृक्षांनी माता सीतेला संरक्षण दिले. ज्या अशोक वृक्षाच्या छायेत माता सीता सुरक्षित राहिल्या, साक्षात हनुमंतराय ज्या झाडावर बसून त्यांना प्रभू रामांचा संकेत देऊ शकले, त्या झाडामध्ये किती मोठी शक्ती असेल. रावणासारख्या महाबलाढ्य शत्रू सुद्धा त्या झाडाच्या मर्यादेत माता सीतेचं काहीही वाकडं करू शकला नाही. शत्रूला लोटांगण घालायला लावणारी तीच शक्ती या 27 एप्रिलच्या मोहिनी एकादशीला आपल्याला आपल्या घरात आणायची आहे. पण सख्यांनो, अशोक वृक्षाची अनेक झाडं आपण रस्त्यावरून जाताना पाहतो. काय कोणतंही पान तोडलं तर चालेल? अजिबात नाही. या झाडाचे 2 प्रकार असतात, एक सरळ वाढणारं आणि एक डेरेदार. यापैकी नेमकं कोणतं पान आणि कोणत्या दिशेचं पान तुमच्या पतीच्या नशिबाचं कुलूप उघडणार आहे आणि ते पान तोडताना कोणता गुप्त मंत्र फुटफुटायचा आहे हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. कारण चुकीच्या पद्धतीने केलेला उपाय फळ देत नाही. चला तर मग आता पाहूया त्या पानाचा तो अचूक विधी जो तुमच्या घराचं नंदनवन करेल. आता माझ्या सर्व लाडक्या सख्यांनो, अत्यंत नीट आणि लक्षपूर्वक ऐका, कारण इथून पुढे जो विधी मी सांगणार आहे तो तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर करणार आहे. 27 एप्रिल मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध व्हा. शक्य असल्यास पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करा, कारण हे रंग विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. वृक्षाची निवड आणि सन्मान. सकाळी सूर्योदयानंतर तुम्हाला कोणत्याही अशोक वृक्षापाशी जायचे आहे. सख्यांनो, लक्षात ठेवा, आपल्या शास्त्रात म्हटलंय अशोका शोकनाश, म्हणजेच जो शोक नष्ट करतो तो अशोक. हे झाड विनाकारण लावलेलं नसतं, त्यात साक्षात महादेवाचा आणि विष्णूंचा वास असतो. झाडापाशी गेल्यावर आधी आपली पादत्राणे म्हणजेच चपला बाजूला काढा आणि दोन्ही हात जोडून त्या वृक्षाला वाकून नमस्कार करा, जणू काही तुम्ही प्रत्यक्ष ईश्वरासमोर उभे आहात. अशा भावनेने तिथे उभे राहा. आता आपला उजवा हात त्या झाडाच्या खोडाला लावून मनोमन प्रार्थना करा. डोळे मिटून म्हणा, हे अशोक देवा, तू शोक हरणारा आहेस. ज्याप्रमाणे तू लंका दहन काळात माता सीतेचे दुःख दूर केले, त्यांना धीर दिला आणि प्रभू रामाशी त्यांची भेट घडवून दिली, अगदी तसंच माझ्या संसारातील सर्व दुःख दूर कर. माझ्या पतीच्या कामात येणारे अडथळे, माझ्या मुलांच्या प्रगतीमधील बाधा आणि घराला लागलेली कुणाची तरी वाईट नजर तू तुझ्या शक्तीने नष्ट कर. माझ्या शत्रूंना शांत कर आणि माझ्या घरात सुख समृद्धीचा वर्षाव कर. प्रार्थना झाल्यावर त्या झाडाचे एक अखंड पान निवडा. लक्षात ठेवा, ते पान कुठेही फाटलेले नसावे, त्याला छिद्र नसेल किंवा ते सुकलेले नसेल. ते पान तोडताना झाडाची माफी मागा आणि मगच ते पान आदराने घरी घेऊन या. हे पान तुमच्या नशिबाचं कुलूप उघडणारी गुरुकिल्ली ठरणार आहे. घरी आल्यावर ते थेट पान देवघरात नेऊ नका. आधी एका तांब्यामध्ये थोडे कच्चे दूध आणि गंगाजल घ्या. त्या दुधाने ते पान स्वच्छ धुवून आणि नंतर शुद्ध पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्या. या प्रक्रियेमुळे त्या पानावरील सर्व बाधा नकारात्मकता निघून जाते आणि ते पान तुमच्या घरासाठी सिद्ध होतं.
आता एका वाटीत थोडे केसर किंवा ओले कुंकू घ्या. एका काडीने किंवा तुमच्या अनामिका बोटाने त्या पानाच्या एका बाजूला तुमच्या पतीचे किंवा मुलाचे नाव लिहा, ज्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात. आणि आता सर्वात महत्त्वाचा भाग, त्या पानाच्या दुसऱ्या बाजूला तुम्ही क्लीम हा मंत्र लिहायचा आहे. क्लीम. सख्यांनो, क्लीम हा कामदेव आणि कृष्ण तत्वाचा बीज मंत्र आहे. हा मंत्र वशीकरण किंवा आकर्षणासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्ही नावाच्या मागे हा मंत्र लिहिता तेव्हा त्या व्यक्तीभोवती एक असं सुरक्षा कवच आणि आकर्षण वलय निर्माण होते की प्रगती स्वतःहून त्यांच्याकडे चालत येते. हे पान लिहित असताना मनात सतत ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप चालू ठेवा. पण सख्यांनो, हे पान लिहून झाल्यावर त्याचं नेमकं काय करायचं, हे पान कुठे लपवून ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा प्रभाव कायम राहील, हे मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. तो भाग अजिबात चुकवू नका, कारण तिथूनच तुमच्या भाग्योदयाला सुरुवात होणार आहे. सख्यांनो, आता या व्हिडिओचा तो क्षण आला आहे ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात. उपाय तर आपण केला, पानावर नाव आणि मंत्रही लिहिला, पण आता ते ठेवायचं कुठे? बहुतेक लोक काय करतात, कोणताही पवित्र उपाय केला की तो नेऊन देवघरात ठेवतात. पण सख्यांनो, हा उपाय देवघरात ठेवण्यासाठी नाहीच आहे. हेच तर या उपायाचं सर्वात मोठं आणि गुप्त रहस्य आहे. मोहिनी एकादशीच्या या उपायाला संबंध तुमच्या प्रापंचिक प्रगतीशी आहे, तुमच्या ऐश्वर्याशी आहे. हे सिद्ध केलेलं अशोक वृक्षाचं पान तुम्हाला तुमच्या घराच्या तिजोरीत किंवा जिथे तुम्ही तुमचे दागिने किंवा कष्टाचे पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. पण कसं? एका छोट्या पिवळ्या रंगाच्या रेशमी कपड्यामध्ये हे पान व्यवस्थित गुंडाळा. पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आणि विष्णूंचा आवडता रंग आहे, जो संपत्तीला स्थिर ठेवतो. पण सख्यांनो, हे करत असताना एक अत्यंत कडक नियम पाळायचा आहे. हे पान तिजोरीत ठेवताना तुम्हाला कोणीही टोकता कामा नये. जर तुमच्या पतीने, मुलांनी किंवा सासूबाईंनी विचारलं की का ग हे काय करतेस, तर लक्षात ठेवा, त्या उपायाची शक्ती तिथेच अर्धी होईल. म्हणून हा विधी अशा वेळी करा जेव्हा घरात शांतता असेल किंवा तुमचं हे गुपित तुमच्यापर्यंत मर्यादित असेल. शास्त्रात म्हटलंय, शुभ कार्य आणि गुप्त दान नेहमी गुप्तच असावे, तरच त्याचे फळ मिळते. शत्रूंना लोटांगण घालतील म्हणजे नक्की काय होईल? आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की पान तिजोरीत ठेवल्याने शत्रू कसे काय शरण येतील? सगळ्यांना एक ऊर्जेचं चक्र आहे. जेव्हा तुमच्या घराचा आर्थिक कणा सुरक्षित आणि सकारात्मक होतो तेव्हा तुमची ब्रह्मांडीय ऊर्जा इतकी शक्तिशाली होते की समोरच्याची नकारात्मक शक्ती तुमच्या समोर टिकूच शकत नाही. शत्रू लोटांगण घालतील याचा अर्थ असा नाही की ते रस्त्यावर लोळतील, तर त्याचा अर्थ असा की जे लोक तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते त्यांना अचानक तुमच्याबद्दल आदर वाटू लागेल. जे तुमच्या कामात, व्यवसायात किंवा पतीच्या नोकरीत अडथळे आणत होते त्यांची बुद्धी अचानक फिरेल. त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलचा द्वेष संपवून ते स्वतःहून तुमच्याशी मैत्रीचा हात पुढे करतील. शत्रूची शत्रुता संपेल, हाच खरा विजय आहे. पुढील एकादशीपर्यंतचे महत्त्व. हे पान तुमच्या पुढच्या एकादशीपर्यंत म्हणजेच पूर्ण 15 दिवस तिथेच राहू द्यायचे आहे. या काळात ते पान सुकेल, पण त्याची ऊर्जा त्या तिजोरीत आणि तुमच्या घरात दरवळत राहील. पुढच्या एकादशीला काय करायचे हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे. पण सख्यांनो, विश्वास ठेवा, हे पान तिजोरीत ठेवण्यापासून तिसऱ्या दिवसांपासूनच तुम्हाला पतीच्या स्वभावात, मुलांच्या एकाग्रतेत आणि घराच्या वातावरणात बदल जाणवू लागेल. ही मोहिनी एकादशीची आणि अशोक वृक्षाची साक्षात जादू आहे. सख्यांनो, हा केवळ एक उपाय नाही किंवा केवळ एक श्रद्धा नाही, तर हा एक
प्रचंड सकारात्मक ऊर्जेचा प्रयोग आहे, ज्याला आधार आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी दिलेली शास्त्रे आहेत. कधी कधी खूप अंधार झाल्यावर जसा एक छोटासा दिवा संपूर्ण वाट उजळू शकतो, तसाच हा छोटासा अशोक वृक्षाचा उपाय तुमच्या जीवनातील दुःखांचा अंधार दूर करण्यासाठी ताकद ठरतो. पण लक्षात ठेवा सख्यांनो, आपण जेव्हा स्वतःसाठी काही मागतो तेव्हा ते मिळतं, पण जेव्हा आपण दुसऱ्याच्या सुखाचा विचार करतो तेव्हा ईश्वर आपल्याला न मागता सर्व काही देतो. तुमच्या ओळखीतील नात्यातील असे अनेक सख्खे मित्र किंवा नातेवाईक असतील जे आज संकटात आहे, ज्यांच्या पतीची नोकरी धोक्यात किंवा ज्यांच्या घरात अशांतता आहे. त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आपल्या शास्त्रात म्हटलंय, ज्ञान वाटल्याने वाढतं आणि कोणाच्या तरी आयुष्यात तुमच्यामुळे बदल घडला तर त्याचं पुण्य तुमच्या पदरात नक्की पडतं. मैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की अशा दुर्मिळ गोष्टी तुमच्यापर्यंत वारंवार पोहोचाव्यात, तर आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एक लाईक मला प्रोत्साहन देतं की मी तुमच्यासाठी असे सखोल शोध घेऊन नवनवीन उपाय आणते. आणि हो, आपल्या या परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची भक्ती आणि तुमची उपस्थिती ईश्वराच्या दरबारी नोंदवण्यासाठी कमेंट बॉक्सचा वापर करा. तिथे फक्त एक नाही तर तुमची श्रद्धा व्यक्त करा. कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. विश्वास ठेवा, या मंत्राच्या स्पंदनांमध्ये इतकी शक्ती आहे की तुमची एक कमेंट तुमच्यासाठी भाग्याची नवी द्वारे उघडू शकते. चला तर मग सख्यांनो, मोहिनी एकादशीच्या या मंगल मुहूर्तावर हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा. तुमच्या संसारात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच त्या जगत परमेश्वराकडे आणि माता लक्ष्मीकडे प्रार्थना. भेटूया पुढच्या अशाच एका प्रभावी आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, तोपर्यंत अगदी आनंदी राहा, सकारात्मक राहा, विचार करा आणि स्वतःची व तुमच्या गोड कुटुंबाची काळजी घ्या. बोला श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.